आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया 2-3 वेळा। एक कांदा आपण कट करून घेणार आहे। बारीक असा कांदा कट करून घेतलेला आहे। कढई ठेवून घेतलेली आहे। एक पडी तेल टाकून घेतलेलं आहे। कांदा टाकून घेऊया। थोडासा ब्राऊन कांदा झालेला आहे। आता आपण थोडी हळद टाकून घेणार। हळद टाकून घेतलेलं आहे। धुतलेले चिकन टाकून घेऊया। हाफ चम्मच नमक टाकून घ्यायचं आणि सर्व एकजीव करूया। सर्व मिक्स करून घ्यायचं। एक टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया। दहा मिनिट आपण झाकण ठेवून वाफवून घेऊया। तोपर्यंत मसाला तयार करूया। मसाला तयार करण्यासाठी कांदे घेतले आपण, लसूण घेतलाय, सुकं खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं घेतलंय। सर्व आपण आता तयार करून घेऊया मसाला। कांदे भाजून घेऊया। लालसर होईपर्यंत कांदा भाजायचा आहे। कांदा भाजून झालेला आहे। कांदा आपण काढून घेऊया। ओलं खोबरं दोन्ही पण भाजून घेऊया थोडंसं तेल टाकून। मसाला आपला बारीक वाटून तयार झालेला आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। थोडंसं जिरं टाकून घेऊया। तेल छानपैकी तपलेलं आहे। मसाला टाकून घेऊ। थोडासा आणखी मसाला टाकून घेऊया। मग लाल तिखट टाकून घेतला, हळद टाकून घेतली हाफ टीस्पून, थोडंसं मीठ टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घेऊया। मसाला शिजलेला आहे। मसाल्याला तेल सुटत आहे। आपण चिकन टाकून घेऊया। हाफ चिकन आपण सुक्या चिकनसाठी ठेवलेलं आहे आणि ओल्या चिकनसाठी थोडं ठेवलेलं आहे। मिक्स करून घेऊ सर्व। मीडियम गॅस केलेला आहे आपण। आता गरम मसाला थोडा टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया। आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला 10 मिनिट ठेवून गॅस बंद करून घ्यायचं। पहिलेच फ्राय केल्यामुळे जास्त वेळ आपल्याला आता शिजवू द्यायचं नाही। ऑलरेडी आपलं पहिले शिजलेलं आहे। चिकन होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला रस्सा चिकन करून घेऊया। कढईत आपण ठेवली, तेल टाकून घेऊ। तेल टाकून घेऊया। टाकून घेऊया। टाकून घेतलाय, थोडं मीठ टाकून घेऊया। हळद टाकून घेऊया। 2 चम्मच लाल तिखट, मीडियम आचेवरती आपल्याला होऊ द्यायचा आहे मसाला। मसाल्याला तेल सुटत आहे, मसाला आपला होत आहे। पाणी टाकून धुवून पाणी टाकूया थोडं। हे जो मसाला आहे थोडंसं पाणी टाकून आपण भांडं धुवून पाणी टाकून घेऊया। थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे।
मीडियम आचेवरती आपला मसाला होत आहे. दोन मिनिट मसाला होऊ द्यायचा. तोपर्यंत सुक्कं चिकन बघूया. सुक्कं चिकन आपलं मस्तपैकी झालेलं आहे. 5-10 मिनिट होऊ झालेले आहेत. आता चिकन बंद करून घेऊया. चिकन मसाला टाकून घेऊया. थोडा चिकन मसाला टाकून घेतलेला आहे. करून घेऊया. सगळं चिकन मिक्स एकत्र एकजीव झालेलं आहे. 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढा रस्सा लागेल पाणी टाकून घेऊया 1 ग्लास. सर्व मिक्स करून घेऊया. आता आपण गॅस मीडियम गॅसवरती 10 मिनिट भाजी होऊ द्यायची. 10 मिनिट झालेले आहे. भाजी तयार आहे. गॅस रस्सा चिकन असं तयार झालेलं आहे. बघू शकता. ग्रेव्ही पण अशी छानपैकी झालेली आहे आपली. सुक्का आणि रस्सा चिकन ग्रेव्ही पण आपली छान झालेली आहे. सुक्का पण आपले छान झालेलं आहे. असं तुम्ही पण नक्की असं बनवून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.